नमस्कार शेतकरी मित्रांनो, खूप दिवसापासूनचा प्रतीक्षेत असणारा धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020चा पीक विम्याचा मार्ग मोकळा झाला आहे शेतकरी मित्रांनो. कारण खूप दिवसापासून गेल्या 2 ते 4 वर्षापासून जो पीक विम्याची हिअरिंग कोर्टामध्ये चालत होती आणि कमीत कमी 226 ते 27 कोटी रुपयाचा पीक विमा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर झालेला होता. अखेर तो पीक विमा न वाटल्यामुळे परत तो पीक विमा कोर्टामध्ये अडकलेला होता. परंतु अगोदर जो पहिला हप्ता 75 कोटीला व्याजासहित 94 कोटी रुपये जे आलेले होते, त्या 94 कोटी रुपयाचा हप्ता परत एकदा कोर्टात अडकलेला होता आणि तो हप्ता अडकला होता. परंतु राज्य शासनाकडून येणारी जे 134 कोटी रुपये होते, ते 134 कोटी रुपये राज्य शासनाकडे अजूनही शेष आहेत. आणि शेतकरी मित्रांनो, 5 ते 6 तारखा 94 कोटी रुपयासाठी झालेल्या आहेत. फक्त आता 1 तारीख झाली की त्याही 94 कोटी रुपयाचा निकाल लागणारच आहे. परंतु त्या अगोदरच खरीप हंगाम 2020च्या पीक विम्यापोटी राज्य सरकारकडून येणारे 134 कोटी रुपये आहेत, ते 134 कोटी रुपये वाटण्याला मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020च्या पीक विम्यापोटी शेतकऱ्यांना 134 कोटी रुपयाचं वाटप होणं बाकी होतं. खूप दिवसापासून शेतकऱ्यांची अपेक्षा होती की 94 कोटी रुपये जरी बँकेत कोर्टामध्ये अडकलेले असतील, तर 134 कोटी रुपयाचं वाटप शेतकऱ्यांना करण्यात यावं, अशी मागणी खूप शेतकऱ्यांची होती. अखेर त्या मागणीला यश आले शेतकरी मित्रांनो. शेतकरी संघटनेचे नेते, पीक विम्याविषयी काम करणारे नेते अनिलजी जगताप यांनी 1 ते 2 आंदोलनं या जिल्ह्यामध्ये केलेली होती आणि काल त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक व अप्पर तहसील येथे चौकशी केल्यानंतर त्यांना ही माहिती मिळाली आहे की 134 कोटी रुपयेसाठी जे अकाउंट नव्हतं, PLA अकाउंट नव्हतं, ते PLA अकाउंटचा मार्ग निघालेला असून PLA अकाउंट नंबरही मिळालेला असल्याची माहिती त्यांना मिळालेली आहे. त्यामुळं त्या PLA अकाउंट वाचून जे 134 कोटी रुपये राज्य शासनाकडून येणं बाकी होतं, ते अकाउंट तयार झाल्यामुळं आता ते पैसे PLA अकाउंटमध्ये जमा होतील व पुढील 8 ते 10 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती त्यांना मिळालेली आहे. त्यामुळं खरीप हंगाम 2020च्या पीक विम्याची वाट पाहत असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 227 कोटीपैकी सध्या तरी पहिल्या टप्प्यामध्ये 134 कोटी रुपयाचं वाटप होऊ शकतं आणि तेही पेरणीच्या अगोदर होऊ शकतं, अशी मिळालेली माहिती आहे. त्यामुळं खरीप हंगाम 2020च्या पीक विम्याची वाट पाहत असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सध्या विमा कंपनीकडून खेळवाखेळवीचा प्रयत्न चालू झालेला आहे की राज्यस्तर झाला की जिल्हास्तर, जिल्हास्तर झाला की केंद्रस्तर. या गोंधळामुळं धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025चा पीक विमा सध्या प्रलंबित आहे आणि तो पीक विमा कसं होतो, काय होतो, कधी बैठका होणार, ते शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार, या सर्व गोंधळामध्ये असतानाच आता 134 कोटीचा मार्ग निघालेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 134 कोटी रुपये हे राज्य शासनाकडून PLA अकाउंट जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या खात्यावर जमा केली जातील व शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 4 ते 5 हजाराप्रमाणे ही रक्कम जमा केली जाणार आहे. आता प्रत्येकालाच अपेक्षा आहे की शेतकऱ्यांना सांगण्यात आले की खरीप हंगाम 2020चा पीक विमा हा शेतकऱ्यांना 8 ते 9 हजार रुपयेप्रमाणे खात्यावर पडेल असं सांगण्यात आलेलं होतं. परंतु शेतकरी मित्रांनो, 94 कोटी रुपयाचा निर्णय येणं बाकी आहे. कारण 94 कोटी रुपये हे अजूनही कोर्टामध्ये आहेत. कोर्टामध्ये केस चालू असल्यामुळं 4 ते 5 तारखा झालेल्या आहेत. आता 1 तारीख राहिलेली आहे. ती तारीख झाल्यानंतरही 94 कोटीचा मार्ग मिळू शकतो. परत त्या 94 कोटी रुपयाचं वाटप केलं जाऊ शकतं. परंतु सध्या शेतकऱ्यांची पेरणीचे दिवस आहेत. शेतकऱ्यांना खत असो, बियाणं असो, शेतीची मशागत असो, या सर्व निविष्ठा अनुदानासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्यामुळं हे 134 कोटी वाटप होणं गरजेचं होतं आणि त्यासाठी राज्य शासन असो, जिल्हा प्रशासन असो, या सर्वांच्या प्रयत्नामुळे अखेर या पैशाला मार्ग मिळाला असल्याची माहिती आहे. त्यामुळे पुढील 8 ते 10 दिवसामध्ये PLA अकाउंट तयार करणे, PLA अकाउंटमध्ये पैसे जमा करून राज्य शासनाकडून जमा करून घेणे व शेतकऱ्यांच्या खात्यावर DBTच्या माध्यमातून हे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे कुठेतरी पेरणीच्या अगोदर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक छोटासा का होईना दिलासा मिळणार असल्याची अपडेट आहे. त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020च्या 227 कोटीपैकी 134 कोटीचं वाटप पुढील काही दिवसामध्ये होऊन शेतकऱ्यांना एक मोलाचा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे खरीप हंगाम 2020 असो 2025 बाबतही प्रयत्न केले जात असल्याची अपडेट आहे.
कारण 2025च्या पीक विम्यासाठी जरी केंद्र स्तरावर विमा कंपनी गेलेली असली तरी विमा कंपनीने समितीने अजून त्या 336 कोटीला कुठल्याही प्रकारचा निर्बंध लावलेला नाही आहे. त्यामुळं सध्या अजून कुठलीही प्रोसेस वरी झालेली नाही आहे. परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी आज जो खरीप हंगामाचा आढावा घेतलेला आहे त्या आढाव्यामध्येही खरीप धाराशिव जिल्ह्याच्या प्रश्नाबाबत प्रश्न केलेला होता. त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी जे कृषी सचिव आहेत त्यांचे कृषी सचिव असो केंद्रीय स्थितीमध्ये जे काही कोणचे संबंधित आहेत त्यांच्याशी संपर्क साधला असल्याची त्यांनी संपर्क केलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर हाही प्रश्न मिटून लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विम्याचा मार्ग खरीप हंगाम 2025चाही होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळं आता पुढील काही दिवसामध्ये 134 कोटी रुपयाचं धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप दिवसापासून जे प्रलंबित पैसे होते हे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील 8 ते 10 दिवसामध्ये या सर्व प्रक्रिया होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 4 ते 5 हजाराप्रमाणे हे पीक विमा जमा केला जाणार आहे. ही जी अपडेट धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना द्यायची होती. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.